सुरुवातीला इथे समोर पूजन केलं जाणार आहे। आता बाकीचे खेळाडू त्या साईडला उभे आहेत, त्यांनी बॅक साईडला बा, पुन्हा एकदा थोडं बॅक साईड बा, फक्त जागेवरती ना, फक्त बॅक साईड फिरा। मी माझे नगरसेविका सो विमलताई पाटील यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ आहे श्री गणेशाच्या आराधनेने आपण करूयात। शुभ कार्य जर आपण पाहिलं तर श्री गणेशाच्या आराधनेशिवाय पूर्ण होत नाहीत, आणि हे शुभ कार्य पूर्ण करण्यासाठी आज आपण पाहिलं तर या स्पर्धेचा शुभारंभ श्री गणेशाच्या आराधनेने केला जातोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा। शेषाच्या हाती धरतीच्या गती ज्ञानेश्वरांना चालविला निर्जीव भिंती होऊन गेले रथी महारथी। प्रथम पूज्य महागणपती श्री गणेशाच्या आराधनेनं या संपूर्ण स्पर्धेचा शुभारंभ आहे तो होणार आहे। आज भरपूर सारे संघ मला समोर दिसत आहेत। असे पाहिलं तर नेहमी एकत्र सर्वजण असतात, पण आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट खेळायचे आहेत, त्यामुळे मैत्री संबंध थोडंसं बाजूला ठेवून आज प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहेत। एकमेकांच्या अगेन्स्ट ड्रॉपेज मध्ये काहीशे बदल असणार आहेत। काही संघ 10-15 दिवसापूर्वी तयारीने तो मात्र दाखल झालेला आहे, तयारी त्यांची पूर्ण झालेली आहे संपूर्ण स्पर्धेला जिंकण्याची। आणि आचोले प्रीमियर लीग म्हटलं तर या संपूर्ण परिसरातील एक नामांकित स्पर्धा म्हणून या संपूर्ण स्पर्धेकडे पाहिले जात आहेत। ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून प्रक्षेपण केली जाणार आहेत। आमचे मित्र गौरव पाटील आहेत, दोन्ही कॅमेरामॅन तिथे रेडी आहेत संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण पोहोचवण्यासाठी। हार्दिक आणि तुषार आमचे दोन्ही कॅमेरामॅन रेडी आहेत संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण पोहोचवण्यासाठी। पंच महेश पाटीलजी आणि रोहितजी पाटील हे दोन्ही पंच मैदानावरती उपस्थित आहेत। माझे नगरसेविका विमलताई पाटील यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते श्री गणेशाचं या ठिकाणी पूजन केलं जाईल। आकर्षक अशा ट्रॉफीज तुम्ही बाजूला पाहतायत। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे
श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी आपण पाहतात, मूर्ती त्या ठिकाणी आपण पाहतात. छत्रपती शिवाजी महाराज जर म्हटलं तर 36 हत्तींचे बल असणारे, त्रस्त मुघलांना करणारे व परत फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय व वाणी तेज, जे जिजाऊंचे पुत्र व महाराष्ट्राची शान, हा हार ना मानणारे, राज्याचे चिंतक, जे जनतेचा राजा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. या ठिकाणी आपण पाहिलं तर श्री गणेशाचं पूजन केले जात आहेत, आराधना केली जात आहेत. ऑन स्क्रीन सध्या ही दोन दृश्य तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला सर्व असलेले खेळाडू, दुसऱ्या बाजूला स्पर्धेचा सुरू असलेला शुभारंभ. पण दोन गोष्टी एकाच बरोबर स्क्रीन वरती पाहायला मिळतात. सर्व आयोजक आहेत त्यांना पण सध्या पाहतायत आणि आदरणीय व्यक्तिमत्व वैभव पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. माजी नगरसेवक. स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला तर या ठिकाणी केला जातोय आणि श्री गणेशाला या ठिकाणी आपण पाहिलं तर आराधना केली जातात. ती संपूर्ण स्पर्धा आहे ती यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडायला हवीत यासाठी आपण पाहिलं तर ही आराधना केली जात आहेत. या ठिकाणी मात्र दाखल आहेत दिनेशदादा वालके, जयेशदादा पाटील, अमरदादा दलवी, प्रवीणदादा दलवी, प्रल्हादजी दलवी, विशालजी पाटील, सर्व आपले आयोजक या ठिकाणी रेडी आहेत. काही वेळामध्ये संपूर्ण स्पर्धा जी आहे ती स्पर्धा सुरुवात होणार आहेत. मोरया मोरया. श्री गणेशाला या ठिकाणी आराधना केली जाते आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर श्रीफल वाढवला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. आकर्षक अशा ट्रॉफीज यांसाठी आपण पाहिलं तर या एकूण 10 संघांमध्ये लढती पाहायला मिळणार आहेत. या ट्रॉफीवरती आपलं नाव कोण कोरणार हे उद्याच्या दिवसामध्ये बरोबर तुम्हाला संध्याकाळी समजणार आहेत. परंतु त्यासाठी असलेली ही रेस, कुठला संघ मालक, कुठला कॅप्टन या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल हे आपण पाहणार आहोत. आता पुण्यात सर्व खेळाडूंना विनंती आहे, सर्व खेळाडू बॅक साईडला पाहणार आहेत, बॅक साईडला पाहणार आहेत, आपल्या टीम सोबत जॉईन असणार आहेत. पहिल्या ज्या दोन संघाची मॅच आहे ते पहिले दोन्ही संघ फक्त विकेट वरती थांबतील, बाकीचे सर्व खेळाडू 30 सर्कल वरती राहणार आहेत, ही विनंती असणार आहे. विशाल आता दोन्ही टीमला मध्ये घ्या ना, ज्यांची पहिली मॅच आहे दोघांना मध्ये घ्या. बाकी खेळाडू चला शांतपणे राहा, थोडासा आपल्या टीम सोबत जॉईन राहा. चला सर्व काही आता रेडी असणार आहेत. आचोली प्रीमियर लीग 2025 आपण पाहिला तर ऐतिहासिक श्रण मैदानाच्या आतमध्ये. चला फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण ग्रँड वेलकम करूया दोन्ही
सर्व एकूण 10 संघ जे खेळणार आहेत त्या 10 संघांना तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहणार आहात. दोन्ही कॅप्टन ट्रॉफी उचलले आहेत. ट्रॉफी मैदानाच्या दिशेने चालले आहेत. सन्मान्य अतिथी मैदानाच्या दिशेने चालले आहेत. चला सर्वांनी पुढे व्हा. सर्व टीम जॉईन व्हा. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू. फक्त समोर जो संघ मला तरी वालके स्पोर्ट्स आहे. समोर सोडून उभे राहा. म्हणजे मुख्य विकेट सोडून उभे राहा. एकतर या बाजूला या नाही तर या बाजूला या. एक हाताचं अंतर घ्या. एक हाताचं अंतर घ्या. खेळाडूंना विनंती आहे एक हाताचं अंतर घ्या म्हणजे तो सर्कल पूर्ण होईल. आपल्यामध्ये एक हाताचं अंतर घ्या. सर्कल भरलेला दिसला पाहिजे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे एक हाताचं अंतर घेऊन उभं राहा जेणेकरून दृश्य चांगले येतील. लाईव्हच्या कॅमेरामध्ये प्रत्येक जणाचा चेहरा बरोबर दिसेल. आपल्यामध्ये बरोबर एक हाताचं अंतर घ्या. पिंक जर्सीवाले थोडस आपण पुढच्या दिशेने वा. यष्टांच्या थोडस पाठीमागच्या दिशेने वा म्हणजे तो सर्कल पूर्ण होईल. आणि त्या बाजूची ब्लू जर्सी. इथे येल्लो जर्सी आहेत. येल्लो जर्सी थोडं या बाजूला या. स्टंपच्या समोर थोडं या बाजूला की जेणेकरून तो सर्कल पूर्ण होईल. प्रत्येकानं आपलं एक हाताचं अंतर घ्या म्हणजे सर्कल चांगला दिसेल. तुमच्यामध्ये जास्त गॅप दिसणार नाहीत आणि दृश्य चांगली दिसतील. दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील पहिला मॅच असणार आहे दोन संघांदरम्यान. आणि त्यापूर्वी आपण पाहिलं तर हा ओपनिंग सेरेमनी. माझे नगरसेवक आदरणीय केशव पाटील साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. त्यानंतर भूपेंद्र पाटील साहेब या ठिकाणी पोहोचतात. आपलं स्वागत आहे. आपणास विनंती असेल आपण जॉईन व्हायचं त्या ओपनिंग सेरेमनीसाठी विनंती असेल. दांडेकर साहेब आपले स्वागत. इथे आल्यानंतर प्रत्येकाला त्यांचीच आठवण येते. क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. चला ओपनिंग सेरेमनी आहे तो आपण मैदानाच्या दिशेने पाहतात. उद्घाटन समारंभ आपल्याला सध्या पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन ही सर्व दृश्य आहेत. सुरुवातीला यष्टांचं पूजन तर यष्टांचं पूजन केलं जाणार आहे. त्यानंतर सन्मान्य अतिथीच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवलं जाईल. जे खेळाडू उपस्थित आहेत विकेटवरती थोडं बाजूला राहा. सी मध्ये उभं राहा. जे दोन्ही संघ आहेत ते थोडं सी मध्ये राहा म्हणजे कॅमेराच्या अँगल मध्ये तुम्ही दिसाल. स्पर्धेचा शुभारंभ आहे तो शुभारंभ केला जातो. सर्व सन्मान्य अतिथी आहेत त्यांना तुम्ही मुख्य मैदानाच्या दिशेने पाहतायत. प्रत्येक टीमचा फ्लॅग्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फ्लॅग आहेत आणि तोही आता मात्र आपण त्या दिशेने पाहू शकतायत. एकूण 10 संघांमध्ये होणाऱ्या लढती. ए ग्रुपमध्ये तथास्तु ग्रुप, परी 11 परी, निखिल 11, फ्रेंड्स 11, अदिती 11 हे संघ खेळणार आहेत ए ग्रुपमध्ये. बी ग्रुपमधले 5 संघ पाहिले तर वालके स्पोर्ट्स, रितेश 11, 2020 ग्रुप, 4441 बॉईज आणि VRCC हे 5 संघ तुम्हाला दुसऱ्या बी पूल मध्ये पाहायला मिळतील. स्पर्धेचा शुभारंभ केला जातो. सर्व सन्मान्य आपले अतिथी आहेत, मान्यवर आहेत, त्यांना तुम्ही मैदानाच्या दिशेने पाहतायत. याच गावातील असलेले आपले सर्व सन्मान्य अतिथी माझे नगरसेवक आदरणीय वैभव पाटील साहेब आहेत, त्यांना तुम्ही सध्या मैदानावरती पाहतायत. आपल्या संयोजन कमिटीचे सर्व मेंबर्स आहेत, त्यांना तुम्ही मैदानाच्या दिशेने पाहतायत.
सर्व ऑनर आहेत, सर्व ऑनरला विनंती आहे, सर्व ऑनरने पुढे यायचे आहेत. आणि टीमचे कॅप्टन आपणास विनंती आहे, आपण देखील पुढे यायचे. ऑनर आणि टीमचे कॅप्टन आपणास विनंती असेल आपण थोडं पुढे या. सर्व टीमला पुन्हा ही विनंती करण्यात येते, सर्व टीमचे ऑनर आणि त्यांचे कॅप्टन आपण पुढे या. सध्या स्पर्धेचा शुभारंभ तो केला जातो, श्रीफळ वाढवलं जातो. त्या ठिकाणी माझे नगरसेविका सो विमलते पाटील, माझे नगरसेवक वैभवजी पाटील साहेब, माझे नगरसेवक भूपेंद्र पाटील साहेब, माझे नगरसेवक केशव पाटील साहेब, सर्व सन्मान्य अतिथीने तुम्ही सध्या मैदानाच्या दिशेने पाहतायत. आज खऱ्या अर्थानं ही लढाई असणार आहे ती 10 टीम दरम्यान, त्यामधील पहिल्या 2 संघांदरम्यान या स्पर्धेचा शुभारंभ केला जाईल. तिथून टॉस केला जाईल. सुरुवातीला आपण पाहिलं तर त्या ठिकाणी श्रीफळ वाढवले जातात. सर्व आपले सन्माननीय अतिथी आणि मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ आपण पाहिलं तरी श्रीफळ ते वाढवले जात आहेत. ऑफिशियल आपले दोन्ही अंपायर्स त्या ठिकाणी रेडी आहेत. काही नियमावली आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा मात्र सुरुवात होणार आहेत. निलेशजी वालके साहेब यांना आपण सध्या तिथे पाहतात मैदानाच्या दिशेने, समाजसेवक म्हणून ज्यांना आपण पाहिलं, आणि आपल्या ऑर्गनायझिंग कमिटीचे सर्व मेंबर्स आहेत त्यांना तुम्ही मैदानाच्या दिशेने पाहतायत. प्रत्येक टीमने आज खऱ्या अर्थानं आपल्या टीमचा जो फ्लॅग आहे तो मात्र तिथे घेतलाय. निखिल 11 संघाचे लालचंद जयस्वाल साहेब यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. निखिल 11 हा संघ तुम्ही त्या ठिकाणी पाहतात. आणि APLचा बॅनर देखील आहे. APLचा आपण पाहिलं तर तिथे फ्लॅग आहेत. स्वतः प्रल्हादजी दलवे यांच्या हातामध्ये तो APLचा फ्लॅग आहे. APL अर्थातच आचोले प्रीमियर लीग 2025 सीझन 4 ज्याची प्रत्येकाला आतुरता आहे. दिनेश गायकवाड साहेब यांनाही तुम्ही मैदानावरती पाहू शकतायत. तेही सध्या मैदानावरती उपस्थित आहेत. आपल्या ऑर्गनायझिंग कमिटीचे सर्व मेंबर APL कमिटी मेंबर्स आहेत. APL कमिटी मेंबर्स देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काही वेळामध्ये संपूर्ण स्पर्धा सुरुवात होणार आहेत आणि भरपूर काही गोष्टी आहेत. ही स्पर्धा साधी सोपी नाही आहे. या स्पर्धेमध्ये विशेष एक गोष्ट असणार आहे, त्याची आता अनाउन्समेंट नाही होणार, पण काही वेळामध्ये होणार आहे. काही वेळामध्ये होणार आहेत. अशी असलेली स्पर्धा आहेत APL 2025 आचोले प्रीमियर लीग. आता प्रत्येकाचा आवाज का आला माहिती का, त्याचं एक कारण पण आहे, पण ते आता नाही सांगणार. मला पण माहीत पडलंय पण आता नाही सांगणार. प्रत्येक जण माझ्याकडे पण पाहतोय. नाही, व्हॅन आलाय, भरपूर काही आहे आणि मैदानावरती पण फक्त क्रिकेटच खेळायचंय. या गोष्टी सर्वांनी आता समोर ठेवायचे. नाहीतर ही ट्रॉफी तुमची हुकणार. बाकीकडे जर कॉन्सन्ट्रेट केलं तर कदापि ट्रॉफी दुसराच कोणीतरी घेऊन जाईल. त्याच्यामुळे लक्ष तिथेही असणार आहेत. चला, स्पर्धेचा शुभारंभ आहे तो त्या ठिकाणी केला जातो. आपले पंच आहेत, पंचांना देखील मान दिला जातोय. त्या ठिकाणी श्रीफळ वाढवण्याचा पंच महेशजी पाटील आणि पंच रोहिदाजी पाटील आहेत. ऑफिशियल आपले दोन्ही पंच आहेत, कोपरी गावातील हे दोन्ही पंच आहेत. एक चांगलं क्रिकेट खेळत असताना त्यांना आपण पाहिलं आणि त्यांच्या शुभ हस्ते सध्या आपण पाहिलं तर श्रीफळ वाढवला जातोय. समालोचक मित्र आमचे घनश्यामजी बोईर यांचे आगमन होतं, त्यांचे स्वागत आहे. आज संपूर्ण दिवसामध्ये त्यांचाही आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकणार आहात. माझे नगरसेवक भूपेंद्र पाटील साहेब. चला, तिथे श्रीफळ वाढवलं असेल तर सुरुवातीला राष्ट्रगीत घेतलं जाणार आहे. नॅशनल अँथम सुरुवातीला होणार आहेत. नॅशनल अँथम नंतर टॉस केला जाईल. टॉस नंतर बाकीच्या गोष्टी तुम्हाला मैदानावरती कळवल्या जाणार आहेत. त्यामुळे ऑर्गनायझिंग कमिटी रेडी आहेत. यस, कमी आहे, वाढवलं. ठीक. सुरुवात जे नॅशनल अँथम आहे ते नॅशनल अँथम या ठिकाणी प्ले केलं जाणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे.
हा फोटो सेशन आहे, तो फोटो सेशन केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि श्रवणचित्र ते श्रवणचित्र टिपली जात आहेत. APL 2025 टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. चला सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. कॅप आणि गॉगल जे काही तुम्ही परिधान केले असतील तर ते प्लीज रिमूव्ह करायचे, ते उतरवायचे, ती विनंती असणार आहेत. सर्व खेळाडूंना, सर्व प्रेक्षकांना, आचोले गावातील आपल्या सर्व गावकरी बांधवांना विनंती आहेत, आपण आज मैदानावरती या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेला आहात. त्या सर्वांना विनंती असेल, आपण ज्या जागेवरती आहात त्या जागेवरती फक्त 2 मिनिटांसाठी, काही क्षणांसाठी आपण आपल्या कॅप आणि गॉगल जे आहेत ते गॉगल रिमूव्ह करणार आहोत. एकाच जागेवरती आपण स्तब्ध राहणार आहोत. जे नॅशनल एंथम आहेत ते नॅशनल एंथम या ठिकाणी प्ले केले जाणार आहेत. एक साथ विश्राम, एक साथ सावधान होंगे सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. सर्वांना विनंती असेल, आता दोन्ही कॅप्टन आहेत. आजच्या दिवसातील पहिला मॅच राज्यगीत. ओके, राज्यगीत आहे तर राज्यगीत घेणार आहोत. राज्यगीत आहे तर राज्यगीत घेतलं जाणार आहे. त्यामुळे पुन्हा सर्वांना विनंती आहे. फक्त सर्वांनी 2 मिनिटांवरती पुन्हा एकदा आपल्या जागेवरती उभं राहणार, ती सर्वांना विनंती असणार आहेत. आपण ज्या जागेवरती आहेत त्या जागेवरती काही क्षणांसाठी आपण फक्त थांबायचं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद सर्वांचा मनापासून आभार आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. त्या कॅप्टनला विनंती असेल फक्त आपण दोघांनी पुढे यायचं. काही नियमावली तुम्हाला समजावली जाणार आहेत. टॉस केला जाणार आहेत. वेळेचं बंधन असणार कारण की वेळ खूप महत्वाची असणार आहे. आता इथून 10च्या आपण जवळपास पुढे गेलेलो आहोत त्यामुळे हा वेळ खूप महत्वाचा असणार आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. तिथे समालोचक मित्र आमचे घनश्यामजी बोईर देखील पोहोचत आहेत. आचोले प्रीमियर लीग 2025 सीझन 4 प्रत्येक जणांना आतुरता होती की नक्की स्पर्धा नक्की कधी सुरुवात होणार आणि स्पर्धेचा शुभारंभ आता झाल्यानंतर समालोचक मित्र देखील पोहोचतात. तथास्तु ग्रुपनं टॉस जिंकला तसे माहिती आमच्यापर्यंत सध्या पोहोचलेले आहेत. प्रत्येक टीमचा कॅप्टन आणि ऑनर आता फक्त मैदानाच्या आतमध्ये थांबणार आहेत. बाकी सर्वांनी इथे बरोबर समोर न्यायचे. लाईन मध्ये यायचं. कॅमेरामॅनला प्रत्येकाने हात दाखवायचे आहेत आणि नंतर तुम्ही आपल्या टीमच्या डगआउट मध्ये जाणार आहात. सर्वांनी लाईन मध्ये इथून यायचं आहे. चला विनंती थोडंसं आपण जसं समोरून आलं तसं समोरून या म्हणजे आणखीन छान होईल. बाकी सर्व खेळाडूंना विनंती बरोबर समोरून या. आपल्या डगआउट मध्ये नंतर जा. हॅलो हॅलो हॅलो. चला वालके 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 स्पोर्ट्स बरोबर इथून या. समोरून असं या. कॅमेऱ्याच्या बरोबर समोरून या म्हणजे प्रत्येक जण त्या कॅमेरामध्ये दिसेल. येलो बोले थांबा थोड्या वेळ. पाठीमागून तसं त्यांच्या पाठीमागून या. तुम्ही या वालके बोले आधी. हा चला येलो टीम आपण या पुढे या. हा संघ आहे आदिती 11चा खेळाडू आहेत. कॅमेरामॅन तुमच्यावरती कॅमेरा फोकस केलेला आहे त्यामुळे तिथेही आपण हातवर इशारा करू शकतायत. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला हा संघ आहे तो तुम्हाला पुढे येताना पाहायला मिळतोय. वालके स्पोर्ट्सचा संघ आहे तो तुम्हाला पुढे येताना पाहायला मिळतोय. पाठीमागे असलेला संघ क्रमांक 3 फ्रेंड्स 11 आहे. सुमित पाटील यांचा संघ आहे फ्रेंड्स 11. थोडा मागे ठेवलेला ना झेंडा. विशाल पाटील 441 आचोलेचा संघ आहे तो तुम्हाला समोर पाहायला मिळतोय. विशाल पाटील. त्याच्यानंतर नेक्स्ट टीम आहे पर 11 रेड आर्मी आज तुम्हाला पाहायला मिळेल पर 11. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आय थिंक रितेश 11 आहे. लालचंद यादव यांचा संघ आहे. निखिल 11चा संघ आहे तो तुम्हाला तिथे पाहायला मिळतोय. मयूर चौधरी यांचा संघ आपण पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. VRCC ही आहे टीम VRCC. मयूर चौधरी यांचा संघ आहे VRCC. त्या टीमला तुम्ही पाहू शकतायत. आणि शेवटी असलेला संघ आपले 4च आहेत. वैभवजी पाटील यांचे आणि रितेश 11चे ते सध्या 4 आलेत. बाहेर येताना 4 आल्यात पण त्याने सांगितलं गुलदस्त्यात आम्ही ठेवले प्रत्येकाला. चला सर्व टीम्सला या स्पर्धेच्या माध्यमातून काही गोष्टी आहेत त्या समजावण्याचा नियम समजावण्याचा प्रयत्न केला जातोय. आमचे प्रतिनिधी जॉईन आहेत घनश्याम बोईर.